तुमचे दूर गेलेले प्रेम परत येणार आहे याचे गुप्त संकेत. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या स्वतःचीच कहाणी असू शकते. एक अशी गोष्ट जी थेट मनाच्या त्या नाजूक कोपऱ्याला जाऊन भेटते, जिथे आपली अपूर्ण स्वप्न, न बोललेली भावना आणि कधीच न विसरता येणारे क्षण दडलेले असतात. जरा कल्पना करा, एका दिवशी अचानक तुम्हाला अशी बातमी मिळते की तो माणूस ज्याच्यावर तुम्ही मनापासून तुटून प्रेम केलं होतं, ज्याला काळाने तुमच्यापासून दूर नेलं होतं, तो पुन्हा परत येणार आहे. हृदयाची धडधड जणू थांबते, श्वास जड होतो आणि मनाच्या आत कुठेतरी एक छोटीशी पण जिवंत आशा जागी होते. खरंच असं होऊ शकतं का? जो आता कदाचित दुसऱ्याच आयुष्याचा भाग झाला आहे, जो तुमच्या स्वप्नातही धूसर झाला होता, तो पुन्हा तुमच्याजवळ येऊ शकतो का? तो कोणीही असू शकतो. तुमचं पहिलं प्रेम, आत्म्याशी जोडलेला एखादा मित्र किंवा तो खास माणूस ज्याच्याशिवाय तुमचं आयुष्य अपूर्ण वाटत होतं. आज तो फक्त आठवणीत आहे, पण तुम्ही अजूनही त्याच वळणावर उभे आहात, जिथे त्याने तुम्हाला सोडलं होतं. दररोज त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो. प्रत्येक प्रार्थनेत त्याचं नाव ओठावर येतं आणि मन विचार करत राहतं, तो पुन्हा माझ्या आयुष्यात येईल का? जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत ब्रह्मांडाकडून मिळणाऱ्या त्या 10 गुप्त संकेताबद्दल, जे सांगतात की तुमचं हरवलेलं नातं पुन्हा परत येणार आहे. तर पहिला संकेत आहे, जेव्हा तो किंवा ती सतत तुमच्या स्वप्नात येऊ लागतो. कधी असं झालंय का की रात्री अचानक झोपेतून दचकून जागं व्हावं आणि हृदय जोरजोरात धडधडत असावं, कारण तुम्ही त्याला स्वप्नात पाहिलं. ते स्वप्न साधं नसतं, ते थेट आत्म्याला स्पर्श करतं. त्याचं हसणं, त्याचा आवाज, जुनं क्षणचित्र, सगळं इतकं खऱ्यासारखं वाटतं, जणू तो आत्ताच तुमच्या जवळून गेला. जेव्हा ब्रह्मांड 2 आत्म्यांना पुन्हा जोडण्याची तयारी करतं, तेव्हा ते आधी अवचेतन मनाशी बोलतं. स्वप्नांच्या माध्यमातून हे स्वप्न सांगायला येतं की तो माणूस अजूनही तुमच्या आयुष्याच्या कथेत आहे आणि कदाचित पुन्हा परत येणार आहे. संकेत दुसरा, जेव्हा त्याचं नाव, त्याच्या आठवणी सतत समोर येऊ लागतात. तुम्ही रस्त्यावरून चाललेले असता आणि अचानक कुणाच्या तोंडून त्याचं नाव ऐकू येतं. रेडिओवर तेच गाणं लागलेलं असतं, जे कधी तुमचं दोघांचं होतं. किताब वाचताना तीच जागा, तेच शब्द समोर येतात, जिथे तुम्ही दोघांनी वेळ घालवलेला होता. हे योगायोग नाही, हे ब्रह्मांडाचे संकेत आहेत. तो अजूनही तुमच्या ऊर्जेच्या जवळ आहे आणि त्याच्या परत येण्याची वाट तयार होत आहेत. संकेत नंबर 3, जेव्हा कोणत्याही कारणाशिवाय मन शांत होऊ लागतं. खूप काळ तुम्ही त्याची उणीव जाणवली असेल, रडला असाल, स्वतःला प्रश्न विचारले असतील, पण आता अचानक मनात एक वेगळी शांतता उतरू लागते. ना राग, ना भीती, ना वेदना, फक्त मनाच्या कोपऱ्यात एक हलकीशी स्मितरेषा. ही शांतता साधी नसते, ही येणाऱ्या ऊर्जेची खूण असते. ब्रह्मांड तुम्हाला भावनिकदृष्ट्या तयार करत असतं, त्या माणसाला पुन्हा स्वीकारण्यासाठी. चौथा संकेत, जेव्हा मनात माफ करण्याची भावना निर्माण होते. कधी कुणी इतकं दुखावलं असेल की तुम्ही ठरवलं असेल, याला कधीच माफ करणार नाही, पण अचानक मन म्हणतं, कदाचित त्याचीही मजबुरी असेल. रागाची जागा समजून घेते, द्वेषाची जागा दया घेते. हा बदल फार खोल असतो, कारण माफीशिवाय कोणतंही नातं पुन्हा जोडता येत नाही. संकेत 5, जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच जगाकडे ओढले जाता. तोच पार्क, तीच कॉफी शॉप, तोच रस्ता, जिथे तुमची कहाणी सुरू झाली होती. हे केवळ आठवणी नाहीत, हे ब्रह्मांडाचं बोलावणं आहे. कारण जिथे प्रेम जन्माला आलं, तिथेच ते पुन्हा श्वास घेतं. संकेत नंबर 6,
जेव्हा त्याच्याशी जोडलेल्या गोष्टी सतत दिसू लागतात. कुठेही पहा त्याचं नाव, त्याची आवड, त्याच्याशी जोडलेली ठिकाणं, हे सगळं तुम्हाला आठवण करून देतं की आत्मा अजूनही जोडलेली आहे. संकेत नंबर 7. जेव्हा त्याच्या आठवणी कोणत्याही क्षणी डोळ्यासमोर येतात, कामात असताना, मित्रांसोबत असताना, एकटे असतानाही अचानक त्याचा चेहरा समोर येतो, हे साध्या आठवणी नसतात. हा आत्मिक ओढ असते. नंबर 8. जेव्हा तुटलेल्या मनात पुन्हा आशा जन्म घेते. ज्याचं नाव घेतल्यावर फक्त अश्रू यायचे, आता त्याच्याबद्दल विचार करताना मन म्हणतं, आपली कहाणी अजून संपलेली नाही. ही अशा ब्रह्मांडांची भेट असते. संकेत नंबर 9. जेव्हा स्वतःला बदलण्याची इच्छा निर्माण होते. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला लागता, स्वतःला सुधारायला लागता, कारण ब्रह्मांड तुम्हाला पुन्हा भेटीसाठी तयार करत असतं. संकेत नंबर 10. जेव्हा दिसत नसतानाही एक खोल कनेक्शन जाणवतं. कोणताही कॉल नाही, मेसेज नाही, पण मन म्हणतं, तो ती माझ्याबद्दल विचार करत आहे. हा आत्म्याचा संवाद असतो आणि हा सर्वात मोठा संकेत असतो की हरवलेलं प्रेम आता फार दूर नाही. तर मित्रांनो, कधीकधी आपण प्रेम गमावतो, पण ब्रह्मांड ते पुन्हा परत आणण्यासाठी शांतपणे काम करत असतं. जर आज तुम्ही या संकेतामध्ये स्वतःला ओळखलं, तर कदाचित तोही कुठेतरी तुमचाच विचार करत असेल. आशा कधीही सोडू नका, कारण खरं प्रेम हरवत नाही, ते फक्त पुन्हा भेटीची वाट पाहतं. जय श्री स्वामी समर्थ.